student, welcome you all again to this session. Today I am going to explain you the new topic from chapter 1, that is op-amp as an integrator and differentiator. So let us start our application. Hello student, from today we are going to start chapter 2, that is application of operational amplifier and IC 555. Just before 2 days we finished chapter 1 and we are going to start chapter 2. In chapter 1 we already learned about the operational amplifier, its working, block diagram, virtual ground concept, inverting and non-inverting amplifier. Hence, onward to this we are going to study the application. What do you mean by application? Application म्हणजे काय की ऑपरेशनल ॲम्प्लिफायर आपण जे मागच्या चॅप्टरला शिकलो ते त्याचा वापर कसा केला जातो, त्याचा काय वापर आहे, त्याचा काय यूज आहे, ते म्हणजे ॲप्लिकेशन. मग त्याचं पहिलं ॲप्लिकेशन आज मी तुम्हाला इथे शिकवणार आहे ते आहे op-amp ॲज ॲन इंटिग्रेटर. ओके, you know that the definition of op-amp, that op-amp performs the amplifier which performs different types of operation: addition, subtraction, multiplication, integration, differentiation, that is known as operational amplifier. Hence today we are going to see how does the integration can be performed by using op-amp. Okay, so let us start op-amp as an integrator. So initially I am going to draw the diagram for the same. Okay, so centrally I am going to draw the symbol of op-amp. You know that there are two terminals of op-amp. First terminal, that is what? Inverting terminal. Negative terminal is known as inverting terminal. Positive terminal is known as non-inverting terminal. Okay, so here this is the symbol of operational amplifier for integration. See here, to the negative terminal, that means to the inverting input of op-amp, I am going to apply the input voltage as Vin. Here this is the feedback path. I know that, for I already told you. What do you mean by feedback? Feedback means what? Some part of output power is fed back to the input. आउटपुटची काही पॉवर घ्यायची, ती इनपुटला द्यायची. ह्या प्रोसेसला काय म्हणायचं? फीडबॅक. फीडबॅक हा नेहमी पॅसिव्ह एलिमेंट्सने दिला जातो. इथे मोस्टली रेजिस्टर वापरतात, पण आपण इंटिग्रेटर बघतोय म्हणून ह्या ठिकाणी आपण काय वापरला आहे? कपॅसिटर. कपॅसिटर थ्रू आपण आउटपुटची काही पॉवर इनपुटला इथे देत आहोत. ओके, आता हे झालं इंटिग्रेटरचं सर्किट, ज्याच्यामध्ये फीडबॅकमध्ये काय यूज केलं आपण? कपॅसिटर. का? कारण कपॅसिटर लिनियरली चार्ज होतो आणि लिनियरली डिस्चार्ज होतो, हे तुम्हाला माहिती आहे. ओके, तर आता आपण बघू ह्याच्यासाठी मॅथमॅटिकली हे कसं प्रूव्ह करायचं आता मी तुम्हाला सांगते. ओके, यू नो दॅट in capacitor voltage can be calculated by using the formula V is equal to Q upon C. ओके, कपॅसिटरमध्ये व्होल्टेज कसं स्टोअर केलं जातं? चार्ज पर कुलम. किंवा आपण याला रिराईट केलं तर हेच इक्वेशन आपण असं लिहू शकतो, C इज इक्वल टू Q इज इक्वल टू C इंटू V. हेच इक्वेशन मी कसं लिहू शकते? Q इज इक्वल टू C इंटू वॉट V, हे क्रॉस मल्टिप्लिकेशन करून. ओके, आता कपॅसिटरमधून फ्लो होणारा करंट कसा कॅल्क्युलेट केला जातो? I इज इक्वल टू dQ बाय dt. सो याला इक्वेशन 1 मी म्हणते, याला इक्वेशन 2 म्हणते. सो दीज आर दी बेसिक फॉर्म्युलाज दॅट वी आर गोइंग टू यूज इन दिस कपॅसिटर ॲज ॲन इंटिग्रेटर. ओके, आता तुम्ही मागचा व्हिडिओ रिकॉल करा. तुम्हाला मागचा व्हिडिओ बघणं कंपल्सरी आहे ह्या कन्सेप्टसाठी. हा जो op-amp आहे, हा op-amp आपण इन्व्हर्टिंग मोडमध्ये यूज करतो आहे. 2 मोड आहेत मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेत, इन्व्हर्टिंग मोड ऑफ ऑपरेशनल ॲम्प्लिफायर अँड नॉन इन्व्हर्टिंग मोड ऑफ ऑपरेशनल ॲम्प्लिफायर. हा पण इन्व्हर्टिंगमध्ये वापरतो. इन्व्हर्टिंगमध्ये कसं? कारण इनपुट आपण कुठे देतो आहे? निगेटिव्ह टर्मिनलला, म्हणून याला इन्व्हर्टिंग म्हणायचं. ठीक आहे,
इन्व्हर्टिंग का, कारण जे इनपुट तुम्ही देता त्याचे एक्झॅक्टली इन्व्हर्ट तुम्हाला आउटपुट फेस या ठिकाणी मिळत असते, म्हणायला इन्व्हर्टिंग ॲम्प्लिफायर म्हणतो. आता हे जे टर्मिनल आहे दिस इज व्हर्च्युअल ग्राउंड. आता व्हर्च्युअल ग्राउंड काय कन्सेप्ट आहे त्याच्यासाठी तुम्ही माझा मागचा व्हिडिओ बघा, व्हर्च्युअल ग्राउंड जो ऑलरेडी आपण लोड केलेला आहे. ओके, हा व्हर्च्युअली ग्राउंड असल्यामुळे या दोन इनपुटमधला जे इम्पिडन्स आहे तो कसा असेल, इन्फायनाईट आयडियली, आणि प्रॅक्टिकली पण खूप हाय आहे. इट इज इन मेगा ओहम. त्यामुळे ह्या दोघांमध्ये कुठल्याही प्रकारचं व्होल्टेज ड्रॉप होत नाही. त्यामुळे इनपुट इथून जो करंट फ्लो होतो आहे ह्या टर्मिनलपासून फ्लो होणारा करंट आणि फीडबॅकमधून फ्लो होणारा करंट कसा असेल, सेम असेल. का, आत्ताच करंट सांगितलं इन्व्हर्टिंग ॲम्प्लिफायर आहे, व्हर्च्युअल ग्राउंड आहे, दोन इनपुट टर्मिनलचं इम्पिडन्स कसा आहे, हाय व्हर्च्युअल ग्राउंड असल्यामुळे. ओके, म्हणजेच काय सांगते मी तुम्हाला, हे बघा सो ड्यू टू दिस रिझन इनपुट करंट इज एक्झॅक्टली इक्वल टू आउटपुट करंट. बाय using Ohm's law, input current, that is I in, can be calculated as V in upon R1, whereas I out, that means what, the current flowing through this capacitor. So it can be calculated by using the formula I out is equal to dq upon dt. We know that q is equal to V into C. So according to the equation 1, q is equal to C into V. So by using this we can write the equation as q is equal to V0 into what, C. V0 is nothing but the output voltage. So by putting the value of q here, what we have, I out is equal to C into d V0 by dt. So this equation 5 and equation 3 I am going to put in this equation x. So what implies this? So you have V in upon R1 is equal to C d V0 upon dt. Okay, so now what is my RM? आपला M काय, आपल्याला हे जे आउटपुट व्होल्टेज आहे ते कॅल्क्युलेट करायचं आहे, म्हणून मी या ठिकाणी लिहिते V0 इज इक्वल टू 1 अपॉन R1 इंटू C इंटू इंटिग्रेशन. आता हे d बाय डी टी आहे, म्हणजे डेरिवेशन आहे याचं, एक्झॅक्ट रिव्हर्स काय तर इंटिग्रेशन, V in into what, dt. So this is your finalized equation, final equation. V0 is equal to what, 1 upon R1 into C. This is these values remains constant because R1 and C values are used in the circuit remains constant, into integration of V in by dt. म्हणजेच आउटपुट व्होल्टेज कसं मिळतं आहे तुम्हाला, इनपुटचं इंटिग्रेशन करून. म्हणून याला आपण काय म्हणतो, ओप ॲम्प ॲज ॲन इंटिग्रेटर, कारण इनपुटचं जे व्होल्टेज आहे ते इंटिग्रेट होतं आणि मग आउटपुटला मिळतं. सो दॅट्स व्हॉट इज नोन ॲज ओप ॲम्प ॲज ॲन इंटिग्रेटर. दिस इज द ॲप्लिकेशन ऑफ op amp. Now let us see the next application of operational amplifier, that is op amp as a differentiator. Okay, now see, you just recall the previous circuit. In that circuit, that is what integrator, in that circuit the capacitor is used in feedback path, but now you just observe carefully, the capacitor instead of in feedback, capacitor is used at input. Okay, so you just observe the figure, this is your input, that is inverting input, where we applied the capacitor first, and in feedback path we are connected the resistor. So it is what, op amp as a differentiator circuit. Okay, so input voltage is applied here, and here you have the output. So let us start the calculation for differentiator. As I told you, this is what, virtual ground. Due to this, the input impedance is very high, hence the input current I in is equal to I out. Why? Because I just told you that the input impedance is very high, hence the same amount of current flows through this path up to the output. Okay, hence I in is equal to I out. This is equation 1. So initially let us calculate I in. Okay,
and you know that it is nothing but In is equal to C into d V in by dt. In last explanation I already explained you how you can obtain dV in by dt. You just refer the previous one. Now I out can be calculated as by using Ohm's law. It is nothing but V out into what? R2. V I is equal to V divided by R2. Okay, label it as equation 3. Okay, now we have to put the values of equation 2 and equation 3 in equation 1. Okay, so C d V in by dt is equal to V out upon R2. Okay, now rearranging this equation, let us rearrange this equation. What we have, R2 into C d V in by dt is equal to V out. So we can also write it like this: V out is equal to C R2 d V in by dt. You just observe this fourth equation. So from this fourth equation we can conclude that output voltage obtained across the that is operational amplifier is nothing but the rate of change of input voltage with respect to time. Here the values of C and R2 remains constant because the value cannot change in this circuit, they remains constant. And from this I am going to conclude that op-amp can be used as an differentiator, which can be implied by equation 4. So in this way, in today's lecture we learn op-amp as an integrator and op-amp as an differentiator. So in next videos we are going to see the next application of op-amp. Okay, thank you very much.